नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेड शहरात विविध ठिकाणी प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं प्रक्षेपण आवर्जून पाहावं, बिपिनदादा पाटणे यांचं आवाहन। वैश्यभूषण पुरस्काराची घोषणा होताच बिपिनदादा पाटणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव। 22 जानेवारीच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये महाआरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी। दापोली तालुक्यातील अखिल दाभोळ खाडी भोई समाजाचं 82वे वार्षिक अधिवेशन संपन्न। परशुराम घाटातील उंच संरक्षक भिंतीवर कोकणचं निसर्ग सौंदर्य ठरतंय आकर्षणाचा मानबिंदू। 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या सोहळ्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे। विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या दिवशी करण्यात आलंय। त्यामुळे सर्व राम भक्तांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असं आवाहन दीपवाहिनीचे सर्वेसर्वा तथा उत्तर रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे यांनी केलं आहे। सर्व राम भक्तांना आव्हान, येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिरात श्री रामाच्या नूतन बालमूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे। हा अवर्णनीय सोहळा आनंदमय वातावरणात आपण सर्व राम भक्तांनी आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये किंवा आपापल्या घरी देवघरामध्ये दुपारी 12:29 अयोध्येतून आलेल्या अक्षता आहेत त्या प्रभू रामाच्या मूर्तींवर किंवा देवघरात अर्पण करण्यात याव्यात। ह्या मंगलमय कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळपासूनच सर्व मंदिरांमध्ये काकड आरती, अभिषेक, पूजा, रामजप, रामरक्षा करण्यात येणार आहे। तसेच देशभरातील सर्व प्रसार माध्यमातून 11:30 ते 1:30 या वाजता त्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे। हा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी विविध ठिकाणी LED स्क्रीनचे आयोजन करण्यात आले आहे। तरी त्याचा सर्वांनी घर बसल्या किंवा ज्या ठिकाणी स्क्रीनचे आयोजन केले आहे तेथे जाऊन लाभ घ्यावा। संध्याकाळनंतर रात्री 8:30 वाजता श्री रामांच्या देवळामध्ये महाआरतीचे आयोजन केले आहे। तरी सर्व राम भक्तांनी आरतीसाठी सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद रत्नागिरीकडून करण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्हा वैश्य आणि समाज सेवा संस्था यांच्यातर्फे दीपवाहिनीचे सर्वेसर्वा, रोटरी स्कूलचे चेअरमन, रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तसेच उत्तर रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष यांना बिपिनदादा पाटणे यांना वैश्यभूषण पुरस्कार घोषित झाल्यानंतर श्रीदेवी काळकाई मंदिर भरणे अध्यक्ष महेश जगदाळे, सचिव प्रशांत चव्हाण, खजिनदार सतीश पाटणे, सहसचिव संदीप खेराडे, सदस्य सुरेश धुमाळ यांनी त्यांची भेट घेत त्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने रत्नागिरी जिल्हा वैश्य आणि समाज सेवा संस्था यांच्यातर्फे दीपवाहिनीचे सर्वेसर्वा, रोटरी स्कूलचे चेअरमन, रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे यांना वैश्यभूषण पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। खेड येथील त्यांच्या दीपवा एंटरप्राइजेस या भव्य शोरूम मध्ये प्रत्यक्ष भेट घेत त्यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे, लायन्स विक्रांत पाटील, लायन्स निनाद गांधी, शैलेश धारिया आणि परेश शिकले हे उपस्थित होते। JCI खेड यांच्या वतीने देखील रत्नागिरी जिल्हा वैश्य आणि समाज सेवा संस्था यांच्यातर्फे दीपवाहिनीचे सर्वेसर्वा आणि रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांना वैश्यभूषण पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। खेड येथील त्यांच्या दीप एंटरप्राइजेस या भव्य शोरूम मध्ये प्रत्यक्ष भेट घेत JCI चे पदाधिकारी JC दीपक नलावडे, JC पराग पाटणे, JC प्रथमेश खामकर, JC अमर दळवी, JC गणेश राऊत, JC कपिल कोळेकर उपस्थित होते। अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खेड शहरात श्रीराम मंदिरात दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता प्रभू श्रीरामावर षोडशोपचार पूजा, अभिषेक सकाळी 8 ते 9 या वेळेस श्रीराम नाम जप, हवन,
सायंकाळी 5 वाजल्यापासून रामरक्षा आणि रामनाम जप तर रात्री 8:30 वाजता महाआरती आणि सत्कार आयोजित करण्यात आला आहे। तरी सर्व रामभक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून तीर्थप्रसाद आणि आनंद सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्रीराम मंदिर ब्राह्मणाळी खेड यांच्यातर्फे करण्यात आले। येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। या सोहळ्यानिमित्तानं देशासह जगभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। हा सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं 22 जानेवारीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली। त्यानंतर काही राज्यांमध्ये पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिसा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील तसाच निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र सरकारनेही सोमवारी म्हणजे 22 जानेवारीला सरकारी कार्यालय, शाळा, कॉलेजला पूर्ण दिवस सुट्टी असेल असं जाहीर केलंय। 22 जानेवारी या सुवर्ण दिवशी देशभर विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत। तरी खेड शहरात देखील विविध कार्यक्रम होणार असून भरणे नाका येथील श्री काळकाई देवी मंदिर समितीकडून देखील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी दीपवाहिनीचे राकेश कोळी यांनी मंदिरामध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांजवळ बातचीत करत कार्यक्रमासंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे। श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जात आहेत। यामध्ये आमचा खेडी पाठीमागे नाही आहे, त्यामध्ये आमचा काळकाई मंदिरही पाठीमागे नाही आहे। आमचे खेडमध्ये देखील विविध कार्यक्रम आज राबवले जाताना पाहावयास मिळत आहेत। आज आपण आहोत काळकाई मंदिरात। काळकाई मंदिरात देखील विविध कार्यक्रम राबवले जात आहेत। या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊयात मंदिराचे नूतन अध्यक्ष महेशजी जगदाळे यांच्याकडून। साहेब काय सांगाल? अयोध्येमध्ये रामलीला या मंदिराचं भव्य दिव्य असं उद्घाटन होणार आहे। त्यानिमित्त आम्ही आज 20 जानेवारी रोजी संपूर्ण मंदिरातील साफसफाई त्यासाठी भरणे ग्रामपंचायत आमचे सर्व कर्मचारी, सर्व शाळेतील विद्यार्थी, त्यानंतर आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि महिला बचत गट हे आज सर्व एकत्र येऊन आमचे गावातील सर्व ग्रामस्थ आणि आम्ही सर्व विश्वस्त देवस्थानचे आज मंदिर परिसर आणि मंदिराच्या बाहेरील 500 मीटर अंतरावरती आम्ही आज साफसफाई पूर्ण केली। आणि 22 तारखेला एक सुवर्ण या महाराष्ट्रामध्ये एक सुवर्ण दिवस साजरा होणार आहे की राम मंदिराचं भूमिपूजन आणि उद्घाटन होते आणि प्रतिष्ठापना होते। त्यानिमित्त आम्ही काळकाई देवस्थानकडून सकाळी 5 वाजता काकड आरती आम्ही ठेवलेली आहे। 11 वाजता आम्ही श्री प्रभू रामाचं प्रतिष्ठापन करतो आहे आम्ही। त्याच्यानंतर 12 वाजता महाप्रसादाचं आम्ही नियोजन केलं आहे देवस्थानकडून। सायंकाळी 5 वाजता हळदी कुंकूचा महिलाचा कार्यक्रम एक आम्ही आयोजन केलं आहे। गावातील सर्व महिला एकत्र येतील। त्यानिमित्त संध्याकाळी 6 वाजता दीप प्रज्वलन होणार आहे संपूर्ण मंदिर परिसरात। मंदिराला पूर्ण रोषणाई लाईट एक हवेवरती आमचं असणारं मंदिर आहे, त्यालासुद्धा रोषणाई असेल, मंदिराला पूर्ण रोषणाई असेल, जेणेकरून अख्खा महाराष्ट्र हा सण साजरा करणार आहे। त्याच्यामध्ये आपला काळकाई देवस्थानचा सुद्धा मोलाचा वाटा पाहिजे। त्यानंतर सायंकाळी आमची आरती असेल। त्यानंतर 8 वाजता हरिपाठ झाल्यानंतर सर्व या कार्यक्रमाची सांगता होईल असं आम्ही एकंदरीत हे नियोजन केलेले आहे। सहजीवन प्रायमरी स्कूलमध्ये 20 जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्रीरामाचा गजर यासारखे कार्यक्रम घेण्यात आले। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रम राबवले जात आहेत। सहजीवन विद्यालयाचे पटांगण श्रीरामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी राममय आणि भक्तिमय केलं। सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं करण्यात आली। रामनामाचा गजर आणि जयघोष यामुळे चैतन्य अवतरलं होतं। प्रशालेचे चेअरमन राजेश बुटाला आणि प्रायमरी विभागाचे चेअरमन संजय मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर आणि शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। तसेच पालक वर्गही या भक्तिमय वातावरणात सहभागी झाला होता। सर्वांनी रामनामाच्या गजरात कार्यक्रमाची सांगता केली। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या भव्य दिव्य श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं
खेड शहरातील कातळाळी येथील हनुमान मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे। 22 जानेवारी रोजी रात्री ठीक 8 वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। तरी सर्वांनी या महाआरतीला उपस्थित राहावं असं आवाहन परशुराम पात्रे यांनी केलं आहे। 22 जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिरातील प्रतिष्ठापनेच्या निमित्त उमेद अभियान भरणे नाका यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। ही स्वच्छता मोहीम काळकाई मंदिराच्या 500 मीटर परिसरात करण्यात आली। यावेळी भरणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि पदाधिकारी, काळकाई मंदिर समितीचे विश्वस्त मंडळ आणि पदाधिकारी व शाळकरी मुले आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। 22 जानेवारीला देशात होणाऱ्या राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। आज रामलल्लाचं प्रतिष्ठापनेच्या निमित्त भरणे येथील काही महिलांनी स्वच्छता अभियान हाती घेतलेलं आहे। त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून। नमस्कार। आज 22 जानेवारी रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनाच्या निमित्त आज ग्रामपंचायत भरणे येथे काळकाई मंदिर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये उमेद अभियान च्या महिलांनी भरणे प्रभाग संघ जीवनज्योती यांनी महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन स्वच्छता केलेली आहे। धन्यवाद। नमस्कार, मी भरणा प्रभाग अध्यक्ष आहे। आमच्या महिलांनी आज इथे येऊन पूर्ण परिसर स्वच्छ केलेला आहे। यापुढेही आमच्या महिला याचप्रमाणे कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो किंवा राजकीय स्तरावर असो, इथे आमच्या महिला पूर्णपणे तुम्हाला प्रतिसाद देतील याची मी ग्वाही देते। धन्यवाद। विश्व हिंदू परिषद उत्तर रत्नागिरी जिल्हा यांच्यातर्फे भव्य रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचं औचित्य साधून विश्व हिंदू परिषद उत्तर रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने चिपळूणमधील कलाकार संतोष केतकर आणि त्यांचे सहकारी मिळून 20 बाय 10 फूटची भव्य दिव्य अशी रांगोळी रेखाटणार आहेत। तरी या प्रदर्शनाचं उद्घाटन 21 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता जयवंतराव देसाई यांच्या हस्ते आणि राजाभाऊ शेंबेकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलं आहे। सदर प्रदर्शन 28 जानेवारी पर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत सर्व नागरिकांना आणि रामभक्तांना पाहण्यासाठी खुलं असणार असून याचा सर्व रामभक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। तरी हे प्रदर्शन चिपळूण येथील संत शिरोमणी श्री नामदेव महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात आलं असल्याचं बिपिनदा पाटणे आणि उदयजी चितळे यांनी सांगितलं आहे। 22 डिसेंबर रोजी प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापनाचा सोहळ्याच्या निमित्तानं खेडमधील श्री शंकर मंदिरा शेजारी म्हणजेच खामतळे येथे संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेड शहर शिवसेनेतर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। तरी या महाप्रसादाचा लाभ संपूर्ण खेडवासियांनी घ्यावा असं आवाहन खेड शहर शिवसेना शिंदे गट यांच्यातर्फे करण्यात आलं आहे। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठे सोहळ्याच्या निमित्ताने खेड शहर शिवसेनेच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। हे आयोजन शंकर मंदिर खामतळे या ठिकाणी आपण संध्याकाळी 7 वाजता सुरू करणार आहोत। त्याचप्रमाणे सकाळी या ठिकाणी अयोध्येमधील लाईव्ह प्रक्षेपण त्या ठिकाणी आपण स्क्रीनद्वारे सर्व खेड शहरातील नागरिकांना, रामभक्तांना आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत। तरी खेड शहरातील सर्व रामभक्त तसेच हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की आपण या सर्व सोहळ्याचा आनंद आपण स्वतः सहभागी होऊन घ्यावा व संध्याकाळी 7 वाजता महाप्रसादासाठी आपण उपस्थित राहावे। तसेच शहरामध्ये सर्व मंदिरांमध्ये संध्याकाळचं व सकाळच्या आरतींचं नियोजन सर्व मंदिर व्यवस्थापनाने केलेलं आहे। त्या ठिकाणी देखील आपण सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हा उत्सव आपल्या श्री रामप्रभूंच्या जो मूर्तीची स्थापना आहे त्याचा सोहळा आपण जल्लोषात आणि मोठ्या आनंदाने साजरा करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।
दापोली तालुक्यातील ओलनवसे भोरीवाडी येथे अखिल दाभोळ खाडी भोई समाजाचे 22वे वार्षिक अधिवेशन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं। या कार्यक्रमाला पद्मश्री पुरस्कार प्राप्त दादासाहेब इदाते देखील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भोई समाजाच्या वतीने आमदार योगेशदादांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। यानंतर भोई समाजातील कर्तृत्ववान लोकांचा सपत्नीक योगेशदादांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी योगेशदादा यांनी बोलताना भोई समाजाच्या समस्यांची मला पूर्णतः जाणीव असून त्या सोडवण्यासाठी आमदार म्हणून मी आजवर नेहमी प्रयत्न करत आलो आहे आणि इथून पुढेही याच तत्परतेने प्रयत्न करत राहीन असं आश्वासन उपस्थितांना दिलं। हळसप येथील आई सोमजाई जाकमाता सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचा उत्सव नुकताच पार पडला। यावेळी असंख्य भाविकांनी या उत्सवाला भेट दिली। राजकीय क्षेत्रापासून ते अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक दिग्गज मंडळींनी या उत्सवाला भेट देत या उत्सवाचा आनंद लुटला। व्यासपीठावर यावेळी अनेक नेते मंडळी आणि कलाकार यांची भाषणे हा आकर्षणाचा भाग ठरला। रायगड लोकसभेचे खासदार आणि कोकणचे सुपुत्र सुनीलजी तटकरे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी तटकरेंनी आपल्या भाषणात अनेक गोष्टींचा उलगडा करत अनेक गोष्टींना उजाळा दिला। गावाच्या विकासात आणखी भर घालण्यासाठी नव्याने तयार होणाऱ्या तलाव सौंदर्याकरता लवकरच पर्यटन विभागामार्फत त्याला निधी उपलब्ध करून देऊ असा विश्वास यावेळी तटकरे यांनी व्यक्त केला। या प्रसंगी व्यासपीठावर मुंबईचे खासदार मनोज कोठक, चेअरमन भास्कर दाजी विचारे, माजी आमदार श्यामभाई सावंत, मनसे नेते संदीप जारगावकर, कृषी सभापती बबन मनवे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, सिने अभिनेत्री नम्रता गायकवाड, दृश्यम फेम अभिनेते कमलाकर सावंत यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते। आज अनेक जण अनेक वेळा बोलतात की कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे। अनेक आज जगभरातील पर्यटक गोव्याच्या परत निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात। पण मनोजी खास करून एकदा लोकसभेची निवडणूक संपली, थोडासा आपला पुन्हा एकदा नंबर काल ज्यावेळेला सुरू आहे त्याला मी आवर्जून तुम्हाला या संबंध सागरी महामार्गावरती निश्चितपणे बोलवेन। मग तुम्ही आलात का की ईशान्य मुंबईच्या ठिकाणी तुम्ही आलात म्हणजे मुंबईच्या ठिकाणी आता पुणे आणि पुण्याच्या परिसरातील पर्यटक त्या ठिकाणी येतोय। पण मुंबई आणि मुंबईच्या परिसरातील पर्यटक ज्यावेळेला या सगळ्या परिसरामध्ये तर या सगळ्या परिसरातील एक पर्यटनावरती आधारित रोजगाराची वेगवेगळी साधनं ज्यावेळेला निर्माण होतील त्यावेळेला उद्याच्या 2-5 वर्षामध्ये सोमजाई जाकमाता सोमेश्वर देवस्थानचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आज हजारोच्या संख्येने आहे। याच मातेच्या कृपेने ती लाखोच्या पर्यंत जाईल। या पद्धतीने निर्माण करण्याच्या उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल। अतिशय उत्तम पैचं आज ड्रॉइंग किंवा डिझाईन अभिनय त्याच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी केले। दाजी कधी केव्हा काय सांगतील म्हणजे गावाच्या विकासासाठी त्यांच्या मनामध्ये आलं का ते सांगत असतात। आता हे अवघड पद्धतीचं शेवटधनुष्य मला पेलावं लागत असतं, पण 8 दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं मी 3 दिवसाच्या आत या कामाच्या राज्य सरकारच्या पर्यटन खात्यातून मंजुरीचे आदेश तुमच्या घरापर्यंत पोहोचवेन। मसाळा तालुक्यातील हळसप येथील सोमजाई जाकमाता सोमेश्वर देवस्थानचा उत्सव प्रसंगी अनेक सिने कलाकार उपस्थित होते। यामध्ये दृश्यम सारख्या नावाजलेल्या चित्रपटात काम करणाऱ्या कमलाकर सावंत यांनी सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या सोबतचा किस्सा सांगून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी रानबाजार या वेब सिरीज मधून नाव कमावलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नम्रता गायकवाड हिने देखील कोकणातील हळसप येथे आल्यावर फोन बंद होऊन माणूस माणसात कसा रमतो हे सांगत सर्वांचं लक्ष वेधलं। पाहुयात काय म्हणतात हे दोन्ही कलाकार। मला इकडे हळसपला जायचं आणि मी इथे पूर्वी कधीही आले नव्हते, पण मी म्हटलं कोकणाच्या जवळपास आहे तर नक्कीच खूप छान असणार आहे। तर मी माझ्या शूटिंगच्या ठिकाणी फोन केला आणि म्हटलं उद्या मी जरा अवेलेबल नाही आहे आणि तात्काळ यांना होकार दिला आणि मी इथे आले। इथे येण्याचं कारण तेच होतं की इथलं निसर्गरम्य देखावा आणि इथे आल्यानंतर जसं मला वाटतं तुम्हीच वर्णन केलं की इथे आल्यानंतर इंटरनेट आणि मोबाईल सगळे ऑफ होतात आणि आपण माणूस माणसाच्या जवळ आणि स्वतःशी इतकं छान कनेक्टेड होतं त्याचं ते खरं तर भाग्य इकडे येणाऱ्या सगळ्यांचंच।
आणि मला असं वाटतं फळसपला इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलं आणि ज्या पद्धतीने सगळा धुमाकूळ इथे अनुभवायला मिळाला, तो आम्हाला कलावंतांना खरं तर प्रत्यक्षात अनुभवण्याचा वेळ हा फार कमी मिळतो आणि तो आम्हाला इथे येऊन मिळाला. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते. शिवाय सरांबद्दल माहिती सरांनी मगाशी दिली, तर मला असं वाटतं त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कारण त्यांनी ज्या पद्धतीची कार्य आतापर्यंत केली आहे ती फार कमी वेळात करणं सगळ्यांनाच शक्य होत नाही, पण त्यांनी ते करून दाखवलंय आणि त्याचंच मला वाटतं प्रात्यक्षिक रूप तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपलब्ध आहात त्याबद्दल ते दिसूनच येत आहे खरं तर. त्यामुळे सगळ्यांना इथे पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा. आणि देवी आईचं मी दर्शन घेतलं तेव्हा मला स्वतःला खूप छान वाटलं. देवीच्या चरणी मी हीच प्रार्थना केली तुमच्या सगळ्यांच्या वतीने की तुमच्या मनातल्या या 2024 येत्या सालामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच इच्छा. थँक्यू. आम्ही बाजूला झालो नाही, आम्हाला बाजूला करण्यात आलं असं वक्तव्य शिवसेनेतून नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेलेले त्यावेळेचे श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार श्यामभाई सावंत यांनी फळसप येथील सोमजाई जातमातेच्या उत्सवानिमित्त व्यासपीठावर बोलताना आपली खंत व्यक्त केली. अनेक राजकीय किस्स्यांना त्यांनी यावेळी उजाळा दिला. त्यांनी त्यांच्यावर झालेला अन्याय आणि पदरी पडलेली निराशा व्यक्त केली. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या खांद्याला खांदा लावून आता आपण सोबत काम करू अशी ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावर मुंबईचे खासदार मनोज कोठक, खासदार सुनील तटकरे, भास्कर दाजी विचारे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कलाकार उपस्थित होते. देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं, घेणाऱ्याने घेता घेता समजाचे आशीर्वाद घ्यावेत व शेवटपर्यंत तटकरे साहेबांना साथ द्यावी हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. अनेक माध्यमातून काम केलेलं आहे, अनेक वर्षाचे अनुभव आहेत. खरं तर या विभागात मी 3 वेळा आमदार म्हणून तुमच्या कृपेने निवडून आलो. पण ज्याला म्हणतात लढाई जिंकलो तहात हारलो अशी माझी परिस्थिती झाली. पण एक बरं आहे की आज खऱ्या अर्थाने या पुढे आम्ही सगळे एकत्र काम करू. कारण समजायला रुपये आता विरोधकच शिल्लक नाही. कोणच विरोधक ज्यांनी आम्हाला घडवलं, शिवसेनेमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. काय होतो आम्ही एक साधा कार्यकर्ता त्या गल्लीत राहणारा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यावेळी समजाच्या कृपेने मुंबईला नगरसेवक, इथला आमदार, 3 वेळा आमदार म्हणून निवडून गेले. शेवटपर्यंत साथ होती. आम्ही बाजूला झालो नाही, आम्हाला बाजूला केलं गेलं. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील दुसऱ्या लेनचं काम अखेर पूर्ण झालंय. मात्र अजूनही दर्डीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचं काम सुरू असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परशुराम घाटातील या उंच संरक्षक भिंतीवर कोकणचं निसर्ग सौंदर्य चित्रांद्वारे रेखाटलं जात आहे. प्रवासी देखील या चित्रांकडे आकर्षित होताना दिसून येत आहेत. मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण गेली 17 वर्ष रखडलंय. नक्कीच्या लग्नाला 1700 विघ्न याप्रमाणे हे काम अजूनही पूर्णत्वास जात नाही. दर्डीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्या पाठोपाठ आता संरक्षक भिंतीवर पेंटिंगद्वारे कोकणचं निसर्ग सौंदर्य देखील रेखाटलं जात आहे. समुद्र किनारा, किनाऱ्यावरील बोटी, भातशेती, नांगरणी, मासेमारी अशा पद्धतीची चित्र रेखाटून कोकणचं निसर्ग सौंदर्य संपूर्ण घाटात उभं केलं जाताना दिसून येत आहे. खेड तालुक्यातील सवेणी गावामध्ये श्री झोलाई कोटेश्वरी ग्रामस्थ मंडळ सवेणी यांच्या मार्फत कैलासवासी गणपत मण्याबा गुजर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या रेड्याच्या झुंज स्पर्धा शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये रायगडच्या सोन्याने
बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला। या स्पर्धेत एकूण 8 रेडे सहभागी झाले होते। यामध्ये रत्नागिरीमधून 4 तर रायगडमधून रेड्यांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये रायगडच्या अक्षय तांदळेकर याच्या सोन्या विरुद्ध तुर्बे येथील दगडू कदम यांच्या रेड्यांची झुंज अटीतटीची झाली। या अटीतटीच्या झुंजीत तांदळेकर यांच्या सोन्या या रेड्यानं विजय मिळवला, प्रथम क्रमांक पटकावला। या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला 20,000 रोख आणि आकर्षक सन्मान चिन्ह आणि द्वितीय विजेत्याला 15,000 रोख आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन युवराज गुजर यांनी केलं। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।